चला तर मग आपण फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय ते पाहूया. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये सुरुवातीला आपल्याला डायग्राम आणि पी एन जंक्शन डायोड ॲज अ फुल वेव्ह रेक्टिफायर याचं एक्सप्लेनेशन आहे आणि त्याचं इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म पण आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आता बघा याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय दिले बघा, या ठिकाणी ए सी सिग्नल तुम्हाला दिलेले आहेत बरोबर. हा पूर्ण ट्रान्सफॉर्मर आहे. आता या ट्रान्सफॉर्मरला या बाजूला प्रायमरी आहे, या बाजूला सेकंडरी आहे. आता याच्यामध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय होतं, फक्त या ठिकाणी एकच डायोड होता, परंतु फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपल्याला दोन डायोड पाहायला मिळतात, D1 आणि D2. आता या दोन डायोडची जी जोडणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घाला बघा. या ठिकाणी डायोडचा कॅथोड आहे D1चा आणि हा D2चा कॅथोड आहे. तर हे दोन्ही कॅथोड एकत्र आणलेत आणि ते लोड रेजिस्टन्सला या ठिकाणी दिलेले आहेत बरोबर. त्याच्यानंतर काय केलं, लोड रेजिस्टन्सचे हे जे दुसरं टर्मिनल आहे हे डायरेक्ट सेंटर टॅप केलेले सेकंडरी बरोबर. म्हणजे अशा प्रकारे काय आहे अरेंजमेंट आहे. तर प्रायमरीला आहे ए सी सिग्नल प्रायमरीला आणि सेकंडरीला आपण काय पाहतोय, आउटपुट पाहतोय. काय पाहतोय, आउटपुट. आता सिम्पल याच्यामध्ये काय होतं बघा, फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय होतं, ज्यावेळेला तुम्ही ए सी सिग्नल देता त्याला एकदा आपल्याला पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळते आणि एकदा काय मिळते, निगेटिव्ह हाफ सायकल. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला हे पॉझिटिव्ह राहतं, हे निगेटिव्ह राहतं प्रायमरीचं. त्याचबरोबर मग सेकंडरीचं हे पॉझिटिव्ह येणार आणि हे निगेटिव्ह येणार. तर हे सेकंडरीचे जे पॉझिटिव्ह आहे ते डायोडच्या पॉझिटिव्हला कनेक्ट होतं बरोबर आणि जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते डायोड D2च्या पॉझिटिव्हला कनेक्ट होतं. तर त्यावेळेला काय होतं, तर डायोड D1 हा काय होतो, फॉरवर्ड बायसमध्ये जातो आणि डायोड D2 जो आहे तो कशामध्ये जातो, रिव्हर्स बायसमध्ये जातो. आणि त्यावेळेला काय होतं, तर डायोड D1 हा ॲक्टिव्ह होतो आणि D2 हा इनॲक्टिव्ह होतो. तर D1मधून मग सुरुवातीला करंट वाहतो आणि तो करंट कुठून जातो, RLमधून जातो आणि मग RLच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट व्होल्टेज भेटतं VO = IL × RL बरोबर. आता दुसऱ्या केसमध्ये काय होतं, याच्या उलट केस कंडिशन आपण घेऊ शकतो बघा. तर ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल प्रायमरीचं हे निगेटिव्ह होतं आणि हे पॉझिटिव्ह होतं. त्याच्याबरोबर सेकंडरीचं हे निगेटिव्ह होणार आणि हे पॉझिटिव्ह होणार. मग हे सेकंडरीचं जे निगेटिव्ह आहे तर डायोड D1च्या पॉझिटिव्हला कनेक्ट होतं आणि सेकंडरीचं हे जे पॉझिटिव्ह आहे ते डायोड D2च्या पॉझिटिव्हला कनेक्ट होतं. मग ज्यावेळेला सेकंडरीचं पॉझिटिव्ह हे डायोड D2च्या पॉझिटिव्हला कनेक्ट होतं त्यावेळेला D2 जो आहे तो काय होतो, फॉरवर्ड बायस मोडमध्ये येतो बरोबर. आणि D1 जो आहे तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह कनेक्ट असल्यामुळं रिव्हर्स बायसमध्ये जातो. आता रिव्हर्स बायसमध्ये गेल्यामुळं काय होतं, D1मधनं करंट वाहत नाही, परंतु तो करंट आहे तो D2मधून पास होतो आणि D2मधून जो करंट जातो तो या दिशेनं जातो आणि तो पुन्हा कुठे येतो, RLमध्ये येतो. आणि RLमधून जो जाणारा करंट आहे त्याला आपण लोड करंट मानतो बरोबर. मग त्याच्या अक्रॉस आपल्याला काय भेटतं, आउटपुट भेटतं आणि ते आउटपुट काय असतं, VO = IL × RL. याचा सिम्पल अर्थ असा आहे की या ठिकाणी ज्यावेळेला पॉझिटिव्ह हाफ सायकल आपण कन्सिडर करत होतो तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला पण आपल्याला आउटपुट भेटलं ते या पद्धतीचं असणार आणि ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल त्यावेळेलासुद्धा आपल्याला आउटपुट भेटलं. म्हणजे हे दोन्ही आउटपुट आहेत ते पॉझिटिव्ह हाफ सायकलला पण भेटतात आणि निगेटिव्ह हाफ सायकलला पण भेटतात. म्हणून याला काय म्हणलं जातं, फुल वेव्ह रेक्टिफायर. काय म्हणलं जातं, फुल वेव्ह रेक्टिफायर. आता थोडंसं लक्ष द्या बघा, या ठिकाणी फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये तुम्हाला इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म दिलेले आहे. आता इनपुट वेव्हफॉर्ममध्ये काय आहे, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल झाली आणि काय झाली, निगेटिव्ह हाफ सायकल. तर पॉझिटिव्ह सायकलला पण तुम्हाला आउटपुट भेटतं, निगेटिव्हला पण भेटतं, पॉझिटिव्हला भेटतं, निगेटिव्हला भेटतं आणि त्याच्यामुळंच याला काय म्हणलं जातं, सिम्पली फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर समजला. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये एकच डायोड आहे आणि तो फक्त एकदा तुम्हाला आउटपुट मिळवून देतो. कधी मिळवून देतो, तर ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल, म्हणून त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणतात. परंतु फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये त्या ठिकाणी दोन हाफ सायकल आहेत, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल. तर ड्युरिंग पॉझिटिव्हला पण हाफ सायकलसुद्धा तुम्हाला आउटपुट भेटतं आणि ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकलला पण आउटपुट भेटतं. म्हणून त्या रेक्टिफायरला आपण काय म्हणतो, फुल वेव्ह रेक्टिफायर. बट सिम्पली लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मर हा एक प्रकारचा डिव्हाइस आहे आणि तो ए सीमध्ये रूपांतर करतो, फक्त रिक्वायरमेंटनुसार करतो. जास्त आउटपुट पाहिजे असेल जास्त मिळू शकतं, कमी पाहिजे असेल कमी मिळू शकतं. परंतु रेक्टिफायर हा असा डिव्हाइस आहे की तो काय करतो, तर आपल्याला
AC सिग्नलचं कन्व्हर्जन DC सिग्नलमध्ये करून देतो. ओके, समजलं? ओके.